नमस्कार मित्रांनो, इयत्ता 11वी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण 3 विभाजनाचे मूल्य. आज आपण या प्रकरणामधील शतमके म्हणजे पर्सेंटाइल्स या घटकाची माहिती अभ्यासणार आहोत. पर्सेंटाइल म्हणजे ज्या संख्या संपूर्ण निरीक्षणाचे समान 100 भाग करतात त्यांना शतमके असे म्हणतात. शतमके 100 म्हटलं जात असलं तरी 100 नसून ती 99 असतात. शतमके दाखवण्यासाठी आयडेंटिफाय करण्यासाठी ती पी या घटकाने दाखवली जातात. म्हणजे 99 पर्यंतचे शतमक आहे तर ते ओळखण्यासाठी P1, P2, P3 ते P99 असं त्याला अंक दिले जातात, अशी नावं दिली जातात आणि त्याद्वारे आपण पर्सेंटाइल ओळखतो. पर्सेंटाइल जे दिले जाईल ते आपल्याला 3 पद्धतीने काढायला सांगितलं जातं. वैयक्तिक श्रेणी दिली असता, खंडित श्रेणी दिली असता आणि अखंडित श्रेणी दिली असता शतमक काढायची. परीक्षेला यापैकी कुठलेही एखादं उदाहरण येऊ शकेल. वैयक्तिक आणि खंडित नुसार पर्सेंटाइल काढण्यासाठी सूत्र आहे PK K कंसामध्ये n+1 भागिले 100 च्या पदाचे मूल्य. वैयक्तिक आणि खंडितसाठी हे सूत्र वापरायचे. अखंडितसाठी वेगळं सूत्र आहे. PK बरोबर L प्लस कंसामध्ये K गुणिले N किंवा KN भागिले 100 गुणिले वजा CF भागिले F कंस पूर्ण गुणिले H. या सूत्रामध्ये L म्हणजे काय, कारण जे अक्षर दिलेले आहेत त्या अक्षर माहिती पाहिजे काय आहे. K म्हणजे किती नंबरचं शतमक आहे तो नंबर ह्या ठिकाणी विचारात घ्यायचा असतो. K ची किंमत म्हणजे तो पर्सेंटाइलचा नंबर. L म्हणजे शतमक वर्गाची कनिष्ठ मर्यादा. K म्हणजे आत्ताच सांगितलं मी, K या ठिकाणी सेम आहे. किती नंबरचं शतमक काढायला सांगितले तो नंबर गुणिले N म्हणजे एकूण संख्या. F आहे त्यानंतर F म्हणजे शतमक वर्गाची वारंवारता, जो शतमकाचा वर्ग आहे त्याची वारंवारता. CF शतमक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता CF म्हणजे. आणि H आहे, H म्हणजे शतमक वर्गाची वरिष्ठ मर्यादा वजा शतमक वर्गाची कनिष्ठ मर्यादा, म्हणजेच याला आपण वर्गांतर असं देखील म्हणतो. अशा पद्धतीने हे घटक ह्यामध्ये येतात आणि त्याद्वारे आपण ह्या सूत्रांचा वापर करून शतमक काढायचे आहे. चालेल तर मित्रांनो, तुम्हाला शतमक समजलं असेल, त्याच्या संदर्भातील कशा पद्धतीचे उदाहरण आहेत ते देखील समजलं असेल, कोणती सूत्र वापरायची हे देखील समजलं असेल, सूत्रामधल्या प्रत्येक घटकाचा अर्थही लक्षात आला असेल. असं गृहीत धरून आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये उदाहरणांच्या संदर्भातील माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.